हाय, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर माझं सगळं घरातले कामं आवरून झाली होती तोपर्यंत माझ्या मैत्रिणीचा मला कॉल येऊन राहिलेला होता की आज माझ्या घरी कोणी नाही आहे तर तू मला भेटायला ये असं. म्हटलं ठीक आहे चालेल. कधीपासून मी तिच्या घरी गेलेली पण नव्हती असं, पण म्हटलं ठीक आहे. आणि ती खूप कॅमेरा कॉन्शियस होत आहे. तिला आता तर नवीन नवीन माहीत झालं आहे की माझं चॅनल आहे असं. तेव्हा ती बोलली मला आधी सांगायचं मी छान असं रेडी तरी झाली असती. नंतर इकडे तिने छान असं माझ्यासाठी जेवण रेडी करून ठेवलेलं होतं. मग ते जेवण केलं आणि मुलंही एकमेकांसोबत खूप छान एन्जॉय करत होती. ती तिची लहान क्यूट बेबी गर्ल खूप जास्त छान डान्स करत होती आणि सोबत यशूलाही डान्स करायला खूप जास्त आवडते, म्हणून तीही छान एन्जॉय करत होती. आणि तिने इथे येऊन खूप जास्त धमाल केलेली होती, खूप जास्त खेळली वगैरे होती. आणि तिचा मुलगा सेम येशूचा एजचा आहे, त्यामुळे मग त्या दोघांची छान अशी जोडी जमलेली होती. आणि इकडे ही छान अशी क्यूट डान्स करत होती. तर असं मुलांचं एकमेकांसोबत छान असं बॉन्डिंग छान असल्यामुळे छान ती खेळत होती, त्यामुळे आम्हालाही छान असं गप्पा मारणं होतं. आणि कधीतरी असं वाटतं आपण ज्या गोष्टी आपल्या घरच्यांसोबत किंवा कुठेच असं शेअर करू शकत नाही, तेव्हा त्या गोष्टी आपण फक्त आपल्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीकडे शेअर करू शकतो. तर तसं काही आमच्या छान अशा गप्पा चालल्या होत्या 2-4 तास. तिचं असंच अचानक ठरलं, नाहीतर मी तर माझ्या घरातले कामच करत होती. बरं झालं म्हटलं बोलून घेतलं, थोडं चेंज पण होऊन जातं मुलासाठी पण आणि आपल्यासाठी पण. नंतर मग संध्याकाळी घरी आली मी आणि मग यांची आज डिमांड होती की तू माझ्यासाठी आज सोयाबीन चिली बनव असं, म्हणून त्यासाठी मी जरा तिकडून लवकरच येऊन गेलेली होती. मग इकडे असं छान अशी सोयाबीन चिली झाल्यानंतर इकडे मी नूडल्सही फ्राय करून घेतले होते घरीच, कारण त्यांना त्यासोबतच ते रेडीमेड सूप प्यायचं होतं. मग ते बोलले त्याच्यावरती टाकायला घरीच नूडल्स मला तयार करून दे. मग इकडे ते वाटच बघत होते. तिकडे येशू तोपर्यंत तिला फ्राय केलेले सोयाबीन दिलेले होते खायला. ती तिकडे खात बसली होती, कारण तिला सोयाबीन चिली तर तिने खाल्ली नसती, नुसतं हे फ्राय केलेले सोयाबीन ती खात होती. आणि ती आज खूप जास्त थकून गेलेली होती. मग इकडे माझं छान असं सगळं आवरून झालं आणि खूप नीटनेटकं आवरून झालं की आपल्यालाही छान वाटतं. तसं रात्रीचं आज दिवसभर बाहेरच होती, त्यामुळे घरातली 2-3 कामं बाकीच होती. तसं मग सकाळीच मी मशीनला कपडे लावून गेलेली, ती फक्त ते टाकायचे बाकी राहिले होते. मग नंतर मला लक्षात आले की ते टाकायचे राहिले असं. मग इकडे सगळं आवरून झाल्यानंतर मग ते मशीनमध्ये कपडे लावायला घेतले मी. तर असा छानसा मैत्रिणीला भेटून आल्यावर थोडं रिफ्रेशमेंट झाल्यासारखं वाटत होतं आज मला, कारण बऱ्याच अशा काही गोष्टी असतात की त्या आपण फक्त आपल्या मैत्रिणींना शेअर करू शकतो. तसं मग आज आमच्या खूप छान गप्पाही झाल्या आणि मुलंही छान खेळली आणि माझ्या यशस्वीलाही खूप छान असं वाटत होतं आज. खूप छान खेळत होती ती. इकडे मी तुम्हाला बाय तर करून दिलं, पण नंतर मग यशू मला हेल्प करण्यासाठी आली. म्हटलं चला तेही कॅप्चर करू. असं तिचं दररोजचं असतं, मी कपडे टाकायला आली म्हणजे माझ्या मागे ही कपडे टाकायला मला मदत करायला येते माझ्यासोबतच. अशी छोटी मोठी मदत भेटली का मग बरं वाटतं खरंच. मग ते आपलं तर आपलंच असतं शेवटी. आपलं छोटं का असे ना बाहुली माझी, आज ती मला छान अशी मदत करत होती. थोडीफार तिचं रोजच आहे हे मला कपडे टाकताना मदत करण्याचं. चला तर असो, यशस्वीकडनं मला अशी छोटी मोठी मदत भेटत राहते. सोबत दंगा पसाराही असतो तिचा, पण शेवटी आपलं तर आपलंच असतं ते. म्हणून मला छान वाटत होतं की चल बाबा, मला तेवढं वाकण्याचं काम तू करू देत नाही आहे. चला तर फ्रेंड्स, माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स, अँड बाय.